एल-पी न्यूजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण समाजातील महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. तो विषय म्हणजे स्त्री-पुरुष समानता. संकल्पना की भ्रम? सगळ्यात आधी ही संकल्पना ज्या माणसाच्या सुपीक डोक्यातून आली असेल त्या व्यक्तीला माझा कोपरापासून नमस्कार. नमस्कार यासाठी की आजही आपल्याला विचार करायची गरज आहे की खरंच स्त्री-पुरुष समानता आहे का? काळ बदलला, माणसं बदलली, त्यासोबत कायदे आणि संकल्पना सुद्धा बदललीच. पुरुष जसे बाहेर काम करत होते तशा स्त्रिया सुद्धा काम करू लागल्या आहेत. पण सध्या ज्या स्त्रिया बरोबरीने काम करत आहेत त्या खरंच खुश आहेत का? एक साधारण स्त्री म्हणून या सर्व समाजाला अनेक प्रश्न विचारावे वाटतात. ज्या स्त्रिया घरात काम करत आहेत त्या कितपत समाधानी आहेत? तुला काय कळतं? या प्रश्नामागे फक्त तिरस्कारच आहे. तुम्ही तुमच्या स्त्रीला बाहेरचं जग दाखवण्याचा प्रयत्न केला असता तर तिला नक्कीच सगळं काही कळलंच असतं आणि ह्यामुळे तुम्ही जग दाखवण्याचा साधा विचार सुद्धा केला नाही. जसं पुरुष बाहेर कमावतो तसं स्त्री पण घरात काम नाही का करत? आज स्त्री स्वतःच्या मुलांचं करते, ते करून घरातलं काम करते, परत घरातल्यांचं सर्व करून कामावर जाते. ज्याप्रमाणे गृहिणी घरात काम करून उपकार नाही करत तसं पुरुष सुद्धा पैसे कमवून उपकार नाही करत. तो कमवून आणतो पण तो पैसे नाही खाऊ शकत. त्या पैशातून भाजी अन्न शिजवून देते ते बाईच. तो पैसे कमावतो पण त्या पैशावर झोपता नाही येत. त्याच पैशातून पांघरून विकत घेऊन ती अंथरते तेव्हाच त्याला त्यावर झोपता येते. स्त्रियांना घरात मान मिळत नव्हता म्हणून ती बाहेर पडली. निसर्गाने जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत, त्याचा स्त्री पुरुष दोघांनाही अभिमान असायलाच हवा. पण आजही स्त्री सर्व बाजू सांभाळून तिचा आत्मसन्मान बाजूला ठेवून माहेर सासर मुलं नवरा यांचं आपुलकीने करते. पण प्रत्येक वेळी तिला प्रत्येक गोष्टीसाठी गृहीत धरले जाते. आज स्त्रियांना 50% आरक्षण देण्यात आले आहे. स्त्रियांच्या बाजूने अनेक कायदे केले आहेत, पण त्याचा उपयोग स्त्रियांचे अस्तित्व टिकवण्यासाठी किती होतो? आज स्त्री भ्रूण हत्या, बलात्कार, कौटुंबिक छळ असे अनेक गुन्हे वाढतच चाललेले आहेत. पण कुटुंबासाठी आज ज्या स्त्रिया घराबाहेर सुद्धा काम करत आहेत त्यांचे विशेष कौतुक. सकाळी उठा, काम उरकून कामावर जा, तिथून संध्याकाळी घरी येऊन काम करा. आणि हा आटापिटा कशासाठी? तर स्त्री पुरुष समानतेसाठी. पुरुष मित्रांनो, समानता सोडाच, पण जबाबदारीच्या तुलनेत तुम्ही जवळपास पण नाहीये. त्यामुळे स्त्रियांवर टीका करणं आणि जोक करणं बंद करा. कारण वर्किंग वुमन एका जबाबदारीत कमी पडली तरी तिला कायम ऐकून घ्यावंच लागतं. त्यामुळे तिच्या तब्येतीची ती स्वतः काळजी घेत नाही, कारण तसं केलं तर तिला स्वार्थी बोलतात. समानतेची गोष्ट तेव्हाच करा जेव्हा पुरुष कुशलतेने घर, पोरं, सासू सासऱ्यांचं मन आणि नोकरी सांभाळतील. समानतेची गोष्ट तेव्हाच करा जेव्हा प्रत्येक महिन्याला घामाप्रमाणे अंगातून रक्त जाईल, कंबर मोडल्यासारखी वेदना होईल. नुसत्या सर्दी खोकल्याने बेड रेस्ट घेणारे तुम्ही जेव्हा बायका आजारी पडतात व कामाला सुट्टी घेतात तेव्हा त्यांना घरी आराम मिळतो का? विचार करा. राहता राहिला प्रश्न त्यांच्या आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी बायकांनीच करावी अशी अपेक्षा असते. त्याप्रमाणे त्या स्त्रीच्या नवऱ्याने पण पुरुषी अहंकार बाजूला ठेवून स्वतःच्या सासू सासऱ्यांना आपलं म्हणून सांभाळलं पाहिजे. कोणत्या बाईला आपले आई वडील नको असतात? पण समाजात आजही विदारकता आहे. पुरुषाने स्वतःच्या सासू सासऱ्यांना सांभाळणे तर लांबच, पण काही पुरुष स्वतःच्या अहंकारापायी बायकोला तिच्या माहेरी संबंध तोडायला सुद्धा सांगितले जाते. आता राहता राहिला प्रश्न आजकाल होणाऱ्या पुरुषावर छळाचा. एवढ्या वर्षभरामध्ये 3-4 घटना घडल्या असतील. अशा घटना ज्या घडलेल्या आहेत त्याचं खापर मात्र अख्ख्या स्त्री जातीवर फोडलं जातं. व जी स्त्री खरंच चांगली आहे तिला सतत वाईट ठरवलं जातं, फक्त पुरुषांच्या स्वार्थासाठी. व मला वाटतं पुरुषांना देखील पुरुष आयोग हवाय की काय? का तर महिलांना पण महिला आयोग आहे म्हणून. कित्येक वर्ष स्त्रियांवर अन्याय होत होता तेव्हा सगळे आंधळे मुके आणि बधीर झाले होते का? स्त्रीने अन्यायाविरोधात तक्रार केली की दोन्ही बाजूने विचार केला जातो. मग पुरुषाने तक्रार केली की मग का दोन्ही बाजू बघत नाही, फक्त पुरुषांचाच विचार केला जातो.
खून वगैरे करणं हे चुकीचंच आहे, मान्य आहे. पण स्त्रियांनी स्वतःच्या बचावासाठी केलेल्या खुनापेक्षा जास्त संख्या बलात्कार करणाऱ्या पुरुषांची आहे. उलट त्या मुलीला विचारतात, "तू गप्प का बसलीस?" तिला जर अशी अशी काही धमकी दिली असेल किंवा धाक दाखवला असेल, तर ती काय करणार? ज्या महिलांनी त्यांच्या नवऱ्याच्या विरुद्ध तक्रार केली, तिथे पुरावे मागतात. पण आज कायद्याने हे पाहणेही गरजेचं आहे, तिच्यावर लग्नानंतर तिचे अस्तित्वच मिटवणाऱ्या घटना, अशा ज्या घडणाऱ्या घटना आहेत, त्याचा ती कसा काय पुरावा देऊ शकते? ती स्त्री, सासू व इतर घरातील व्यक्तींच्या कपटीपणाचा कसा काय पुरावा देऊ शकते? काही पुरुष बायको असूनही अनैतिक संबंध ठेवतात, पण बायकोकडून संसार टिकवण्याची अपेक्षा ठेवली जाते. काही ठिकाणी बाईच्या मनाचा, मानाचा, अस्तित्वाचा विचार केला जात नाही व तिच्या अस्तित्वाला पायदळी तुडवले जाते. आपण मागच्या पिढ्यांचा विचार केला तर कितीतरी बायकांना जीव जाईपर्यंत मारलं आहे. त्यावेळेस आपल्या समाजाला हे चुकीचं नाही वाटलं? सगळे पुरुष चुकीचे असतात असं नाही, किंवा पूर्ण स्त्री चुकीच्या आहे असंही नाही. पण समाजात असं काही घडत असताना बोट नेहमी बाईकडेच दाखवतात, याचे दुःख वाटते. अलीकडे बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. याचा दोष पण मुलींना का आणि कशासाठी? यामुळे कितीतरी केसेस बाहेरच काढल्या नाहीत. याचे कारण ऐकून आश्चर्य वाटते. ते कारण असं आहे की मुली छोटे कपडे घालतात, पंजाबी ड्रेस किंवा साडी घालत नाही. वाचक हो, छोट्या मुली व म्हाताऱ्या बाईला सुद्धा हे नराधम सोडत नाहीत. आता या दोन्ही वयातल्या बायकांनी अंगभर कपडे घातलेच होते की, तरी असं का झालं? मग आता प्रॉब्लेम मुलींच्या कपड्यात नाही, तर पुरुषांच्या मानसिकतेत आणि संस्कारात आहेत. एक शेवटचा मुद्दा मांडावासा वाटतो, जरा विनोदी वाटेल. संस्कृती प्रत्येकाने जपावी. आम्ही मुलींनी, स्त्रियांनी कुठेही जाताना साडी आणि पंजाबी ड्रेस घालावा, कारण हा भारतीय पेहरावा आहे. मग असंच पेहराव पुरुषांना पण आहे. धोतर, पायजमा किंवा लुंगी हेच कपडे ते का प्रत्येक जागी घालत नाहीत? त्यांना पॅन्ट, टी शर्ट का घालायचं आहे? जसं तुम्ही प्रत्येक जागी असे कपडे घालू शकत नाहीत, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा हे कपडे सगळ्या जागी घालू शकत नाही. आम्हाला आता तरी समजून घ्या. संस्कृती जपण्याचा प्रयत्न हा दोन्हीकडून होणार असेल, तर आपली संस्कृती टिकून राहील. व ह्यासाठी सांगते, अनेकदा महिला आजारी पडतात. अशावेळी त्यांना सोयीस्कर वाटेल असे कपडे त्या संस्कृतीमुळे, समाजाच्या धाकामुळे घालूही शकत नाही. असं का? वरील लेख समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे व स्त्रियांच्या दयनीय आयुष्यावर कोणीतरी बोलणं गरजेचंही होतं. व माझ्या सर्व माता भगिनी व मैत्रिणी, व्हिडिओच्या शेवटी एवढंच सांगू इच्छिते, तुम्हीही आयुष्य जगताना तुमच्या आयुष्याचा व तुमच्या सन्मानाचा नेहमी विचार करावा. कारण स्त्री कितीही मोठी झाली, कितीही सुशिक्षित झाली, तरी तिला प्रत्येक वेळी समाजातील स्त्री पुरुष असमानतेला सामोरे जायचेच आहे व आपल्या हक्कासाठी लढा द्यायचा आहे. धन्यवाद.